ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेला भेट। TV9 मराठीच्या बातमीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी या आश्रमशाळेची भेट घेतली। आश्रमशाळेची दुरवस्था ही व्यवस्थेची चूक आहे असं ओमराजेंनी म्हटलंय। मी सर्वांना सूचना दिल्या आहेत, बातमी पाहून फार वाईट वाटलं असंही ओमराजेंनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी धाराशिवच्या तुळजापुरातील होर्टीत असलेल्या अस्थिव्यंग निवासी शाळेची काळीज पिळवटून टाकणारी बातमी TV9 मराठीनं दाखवली होती। यानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी या आश्रमशाळेला भेट दिली। तिथल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। इतकंच नाही तर अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांची मदतही पुरवण्यात आली। ही बातमी पाहिली आणि फार वाईट वाटलं। आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक असल्याची प्रतिक्रिया ओमराजेंनी दिली। हा एक दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा विषय नाही, हा व्यवस्थेचा विषय आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्यात की बाबा इथून पुढे अशी दुरावस्था त्या लेकरांची होऊ देऊ नका। ताटात पुरेसं अन्न नाही, किचनमध्ये फक्त एकच हंडा, तेलाची रिकामी पिशवी, स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत, अशी भयानक दृश्य असलेल्या शाळेत दिव्यांग मुलं शिकतायत। या शाळेची स्थिती पाहिल्यास ही शाळा आहे की कोणवाडा असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। एक दिव्यांग अंध मुलीला प्रचंड भूक लागली आहे, पण तिच्या ताटात पुरेसं अन्न नाहीये, पोट भरलेलं नाही आणि ताटात अन्नही नाही। अशा परिस्थितीत ती मुलगी रिकाम्या ताटात अन्न हाताला लागतंय का ते चाचपडताना दिसतीये। या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आंघोळीची पुरेशी सोय नाही, स्वच्छतागृह अतिशय बकाल दिसतात, त्यांना दरवाजेही नाही। या निवासी शाळेत मुलीही राहतात, स्वच्छतागृहांना दरवाजे नाही आणि त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। हे चित्र TV9 मराठीनं दाखवल्यानंतर ओमराजेंनी आश्रमशाळेला भेट दिली आहे। ओमराजेंनी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळा अशी अपेक्षा आश्रमशाळा चालकांकडे व्यक्त केली आहे। स्वतःच्या पोटच्या लेकराला ज्या प्रमाणे आपण सांभाळतो तशाच पद्धतीने सगळ्या लेकरांचा सांभाळ व्हावा ही अपेक्षाही त्यांच्या सगळ्याकडनं व्यक्त केली। त्यांनी मला सगळ्यांनी आश्वस्तही केलंय।